नमस्कार, मी नो शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कशात सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. विरांशला आणायला जायचे स्कूलमधनं आणि पाऊस बारीकसा येऊन गेलेला आहे. सकाळपासून घुंगट आहे, आभाळ आहे सकाळपासून. त्याच्यामुळे आता म्हणलं रसिकाचा नेमकं कॉल चालू आहे आता आणि 1:45 झालेला आहे. तर स्कूल आता त्याची 1 वाजता सुटते. 5 मिनिटाचा रस्ता आहे आमच्या इथं, पण ट्रॅफिक असल्यामुळे ट्रॅफिक जर असेल तिथं चौकामध्ये तर आम्हाला लागतं वेळ. तर चला असं आम्ही आणायला चालू विरांशला स्कूलमधनं. हे बघा विरांसाठी हे त्याची टोपी आणि माझा स्कार्फ. कारण का आता पाऊस थांबल्यानं बरं झालं, तेच टेन्शन होतं. नाहीतर मग रसिकाला 4 व्हीलर काढावी लागली असते. चला ओके, येस, थँक्यू, चलो बाय. चला चला चला. हे तुझा मोबाईल इकडे रसिका. मी हे पिल्लूसाठी एक टोपी आणि हे घेतलेलं आहे. रेनकोट घेऊ का त्याचा? मग नाही वाटत लगेच. हां पटापटा पटापटा पटा. आभाळ तर गच्च भरलेलं आहे. असं वाटतं की धाडा पाऊस येतो. दोनवरच आहे लिफ्ट. चला आभाळ तर येते पण पाऊस नाही. फक्त उद्या आणि परवाच जाणार ऑफिसला. हो ना, ट्यूजडेला नाही जाणार. अगं किती जण असं निष्काळजीपणा उलट घालत नाहीत, करत नाहीत. असं आहे. हां, जास्त काळजी घेतली की झोपी जाई सोना माझा झोपी जाई छकुला माझ्या झोप. स्वतः झोपायचं, स्वतःच गाणं म्हणायचं. पुस्तक नाही आता नाही विरांशा, मला परत झोपायचंय. नाही कुठलं गाण्याचं? मग तिथलं बाहेर डान्स. विरांशचं झोपायचं म्हणलं ना, गाणं म्हणा. आज हट्टीपणा करतो विरांश. मम्माचीच मांडीवर झोपायचं चाललंय. क्षणी तो तुझला परी राखीसी निषदीनी मजला परी राखीसी निषदीनी मजला सेवा सर. आता तुझं तर टाइमपास केला ना मम्मी. विरांश झोप गाणं म्हणा. गाणं म्हणा. सरला काही ना करिता सेवा सरला काही ना करिता योगक्षेम वाहतोसी भला योगक्षेम. हे 5 दुपारचे 4:45 वाजलेले आहेत आणि मी रसिकासाठी इथं चहा बनवते. आणि इथं रसिकाचा चहा झाल्यानंतर मला 4 वाजता मी घरी जात असते रोज. आणि चहा कॉफी सासूबाईंसाठी कॉफी आणि त्या मावशींसाठी चहा बनवण्यासाठी रोज जावं लागतं मला. आणि क्वचितच मग ज्यावेळेस रसिकाचा कॉल असतो त्यावेळेस मला सांगावं लागतं, मावशींना तुम्ही स्वतःसाठी चहा बनवून घ्या. गुड इव्हनिंग सगळ्यांना. नाही आहे का? आहे ना बाळा, मी काढून दाखवू का तुला? तेव्हा विरांशला घेऊन मी इकडे आली आहे आणि विरांश करतो ड्रॉइंग. आता मला थांब सोना, तुला काढून दाखवू का तसला कलर? 1 मिनिट. कुठला कलर पाहिजे तुला?
कलर थांब जरा. आणि विरांश बघा कसं ड्रॉइंग करतो छान छान. बघा मी विरांशला घेऊन इकडे आले कारण का रसिकाचा अजून कॉल आहे चालू. तर देवाला आल्यानंतर फ्रेश झाली आणि आता स्वयंपाक करायचा आहे. म्हणून आली थांब. तर विरांशकडे सतत लक्ष द्यावं लागतं. आजी काय म्हणते बघ, हाक मारती तुला. आजीला सांग मी काम करतो, अभ्यास करतो. सांग माझी परीक्षा आली म्हणून जवळ. माझी परीक्षा आली, विरांशी परीक्षा जवळ आली. आता विरांश काय करणार आहे, अभ्यास करणार. पडशील ना, पडशील ग म्हणून मी. तर बघा विरांश बघा तो म्हणला हे पा कलर सगळे खराब करून टाकले विरांशने आमच्या. असा आमचा नटकट विरांश. हां नटकट विरांश आहे. हे पहा थोड्या वेळापूर्वी विरांशला त्याच्या डॅडी घेऊन गेला आणि मग मी लागली स्वयंपाकाला. आज आहे प्रदोष. आणि हे बघा मी इकडं राजगिराची भाजी निवडण्यापासून सुरुवात. राजगिराची भाजी निवडली. आता राजगिराची भाजी करणार आहे. भात वरणाचं कुकर झालेलं आहे ते तुम्हाला हे पहा. राजगिराची भाजी निवडून चिरून घेतलेली आहे आणि कांदा चिरले. हे पहा शेंगादाण्याचं कूट करून घेतलं. आता इकडे भाजी टाकते मी, म्हणजे कढईमध्ये बनवते. आणि हे पहा मिरच्याचे केवढे मोठे तुकडे केले. एकच मिरचीचे कमी तिखटाचे मोठे मोठे का केले, सगळे दिसावे म्हणून ह्यांना आणि सासूबाईंना. काय होतं ह्यांनाच मिरचीचे तुकडे लागतात मग ते मोठे दिसावे म्हणून केलेले आहे. चला भाजी टाकते. रोजचा आपल्या भाजीचा प्रश्न. थोडी भाजी बनवून घेते आणि मग भाकरी दोन करायचं आणि ह्यांच्यासाठी पोळ्या. तर बघा कांदा घालून का भाजी करणार आहे. तर एका पेंडीमध्ये दोनदा भाजी करूया म्हटलं. रात्रीची वेळ आहे तर मग भाजी संपायला पाहिजे. चांगला कांदा परतून घेते आणि मग मी राजीला चांगलं पाण्यामध्ये बघा चांगलं धुवून घेते. पालेभाज्यांना कसं माती असते. हे बघा अशा प्रकारे ही भाजी मी टाकलेली आहे. शेंगदाण्याचं कूट टाकलं याच्यामध्ये भाजीमध्ये. आणि आता मीठ टाकते. आता चांगली याला परतून घेते. झाकण ठेवते. हे बघा स्वयंपाक झालं माझं सगळं. आता किचन ओटा आवरते आणि तुम्हाला दाखवते भाजी कशी झाली. खूप दिवसांनी मी आज राजगिरीची भाजी केली होती. थांबा हे पहा अशी झाली ही राजगिराची भाजी. आणि बघा इकडं सासूबाईंना वाढले जेवायला. सासूबाईंचं झालं टायमिंग जेवायचा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.